की आपण बिझनेस करू शकतो, पण 1 वर्षासाठी तुम्हाला फॅमिलीसाठी जे लागणार आहे तेवढे पैसे असतील म्हणा किंवा तेवढा बॅलन्स असेल म्हणा, बँक बॅलन्स तुम्ही तिथं रिझर्व केला तर तुम्हाला पुढे भीती नसणार आहे. दुसरी गोष्ट नॉलेज खूप आहे मार्केटमध्ये. थोडक्यात ते मला मिळवण्यासाठी किंवा मला मिळण्यासाठी खूप वेळ गेला. तर मला ज्या वयाचे 45 वर्ष लागलेत हे सगळं करायला, मला असं वाटतं की ह्या तरुणांनी जर 4 ते 5 वर्ष ते प्रॉपर हे केलं आणि तुम्ही काय म्हणतो तसं मॅनेज केलं, आपला फायनान्स मॅनेज केला थोडक्यात, तर मला वाटतं एकदम सोपं आहे. बरोबर, काय एवढं अवघड नाही. किंवा ज्यूस सेंटरमध्ये ज्यूस तयार करून ज्यूस देण्याचं काम म्हणा, अशी बऱ्याच प्रकारची कामं केली. त्याच्यामुळे कामाची काही लाज नव्हती आणि तिकडनं मग आला कॉल की बाबा असं आहे, तुझा नंबर मी लावतोय, ये तू. आज आपण थेट टॉक मध्ये एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहे ज्यांनी त्यांच्या आयुष्याची सुरुवात एका सर्वसामान्य कुटुंबातून केली आणि आज ते एक यशस्वी इंजिनियर आहेत. होय, इंजिनियर. आणि हे इंजिनियर अगदी इंजिनिअरिंग पासून ते उद्योजकतेपर्यंतचा हा त्यांचा प्रवास अतिशय खडतर होता, अतिशय अवघड होता आणि या सगळ्या चॅलेंजेसवरती मात करून त्यांनी त्यांच्या आयुष्याची जर्नी एका वेगळ्या उंचीवरती नेऊन पोहोचली. सो भेटूयात राज अंतुर्लीकर यांना. नमस्कार राज सर. नमस्ते. तुमचं थेट टॉक वरती स्वागत. थेट टॉक यामध्ये थेट चर्चा, थेट गप्पा आपण मारतो आणि तुम्ही एक यशस्वी उद्योजक आहात जे की तुमची जर्नी अगदी शून्यातून तुम्ही सगळं स्वतःचं विश्व निर्माण केलंय. तर कसा होता प्रवास? म्हणजे उद्योजकच व्हायचं होतं का लहानपणापासून वाटत होतं कुठंतरी आपल्याला काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे? कशी सुरुवात झाली नेमकी? आणि ऐकायला खूप आवडेल कारण की खूप इंटरेस्टिंग स्टोरी तुमची आहे. असं काही ठरलेलं नव्हतं, परिस्थिती फार नाजूक होती, पण त्या परिस्थितीतून आपल्याला वेगळं काहीतरी करायचं हे एक मनात धास होती. लहानपणी एक आमच्याकडे महाराज यायचे. सुरुवात कशी झाली बघा आणि सुरुवात होते कशी. आमच्याकडे एक महाराज येते, आजोबांना ते येऊन भेटायचे, दर वर्षाला एकदाच यायचे ते आणि काहीतरी तिथे त्यांच्याशी कम्युनिकेट करायचे. आम्ही जसे लहानाचे मोठं व्हायला लागलो तसं ते आम्हाला कळायला लागलं की आता महाराज येणार, ते काहीतरी पेळा देणार वगैरे. तर ते बोलता बोलता बोलले की हा तुमचा नातू आहे ना, हा मोठा काहीतरी होणार, म्हणजे मोठा माणूस होणार. तर ते मोठ्याची संकल्पना तिथनं सुरुवात झाली की मोठा काय असतं, तिथनं सुरुवात की मोठा शोधायचं आपल्याला, मोठं व्हायचं आपल्याला. त्यावेळेस साधारण माझं असेल 7व्या 8वीला होतो मी. अच्छा. तर सुरुवात खरी तिथनं झाली आणि मग परिस्थिती नाजूकच होती आणि करायची धडपड तर खूपच होती, पण सुरुवात कुठून करायची हे कळत नव्हतं. मग असंच करत करत 12वी झालो. 12वी नंतर मग मला ITI ला नंबर लागला सांगली जयसिंगपूरला. मी ITI केला. ITI मध्ये कोणता कोर्स असतो, मेकॅनिकल असतो, सिव्हिल असतो, इलेक्ट्रिकल असतो, काही माहित नव्हतं. ITI करायचं आणि काहीतरी आपल्याला जॉब करायचा आहे असं आपलं ठरलं होतं आणि मग मी ITI केला. आणि ITI केल्यानंतर मग त्यावेळेस मी सिव्हिल घेतलं. सिव्हिलला तसा फायद्याचा स्कोप नव्हता. मग त्यावेळेस खूप स्ट्रगल केलं. शिकत असताना जॉब केला, काहीतरी 1000-1200 रुपये मिळायचे, त्याचा आपला उदरनिर्वाह करायचा आणि आपलं पुढे शिकायचं. कारण घरची परिस्थिती नव्हती की पुढे फीस भरायला आपल्याला पैसे मिळतील, असं ते आपणच करायचे. तिथपर्यंत आपण पोहोचलो, त्याच्या पुढे आपण आपलं करायचं असं ठरवलं. असं करत करत मग ITI झाला, मग नंतर डिप्लोमा केला जॉब करत करत, मग इंजिनिअरिंग केलं. असं करत मग 15 वर्ष मी नोकरी केली ॲज अ कन्सल्टंट म्हणून इन्फ्रामध्ये. आणि मग कुठेतरी असं वाटत होतं की नाही, आपण हे काही करू शकतो. किती दिवस जॉब करायचा आणि किती दिवस दुसऱ्यांसाठी काम करायचं, तर आपण लोकांना काम देऊ शकतो का, याच्यावरती कुठेतरी विचार सुरू झाला. असा आमचा हा प्रवास. ज्यावेळेस काहीतरी बिझनेस करायचा, मग कसा करायचा, कुठून करायचा, मग असेच काहीतरी लेक्चर्स किंवा काहीतरी मोटिवेशन आम्हाला मिळाले पुस्तकं वाचन म्हणा हे म्हणून. तर आम्ही ज्यावेळेस बिझनेस सुरू केला त्यावेळेस आम्ही रस्त्याच्या कडेला गाडीच्या बोनटवरती उभे राहून आम्ही ॲग्रीमेंट साईन केले की आपल्याला बिझनेस करायचा आहे. कुठे जागा फिक्स नव्हती, किती अमाऊंट लागणार फिक्स नव्हती, पण करायचंय आपल्याला, करायचंय. तिथून हा प्रवास सुरू झाला. आणि हा प्रवास सुरू झाला जसं की तुम्ही आज रस्ते म्हणजे काय बिझनेसचं स्वरूप काय ते ऐकायला आम्हाला आवडेल. आम्ही बेसिकली मी जॉबही जो केला तो मी रस्त्याचे डिझाईन करणे, त्याचं एस्टिमेशन करणे आणि त्याचं सुपरविजन करणे, हे इन्फ्राचे आम्ही कामं करतो. त्यात रोड असतील, ब्रिजेस असतील, कॉन्क्रीटचे रोड असतील, बिटुमिनचे रोड असतील, असे नदीवरचे पूल असतील किंवा फ्लायओव्हर्स असतील, त्या प्रकारचे आम्ही कामं करतो. अच्छा, म्हणजे सुरुवात ही तुमची डिझायनिंगचा जॉब आणि त्यातून जॉब सोडताना म्हणजे आता एक लोकांना बॅरियर असतो, जॉब सोडू की नको, मग घरचे, मग परिस्थिती, मग सगळे मुलं बाळ, मग सगळं आठवतं. मग जॉब सोडताना अशी काय गोष्ट होती की जी तुम्हाला जॉब सोडायला भाग पाडलं त्या गोष्टीने? असं काय नव्हतं, पण ते ठरलं होतं की आपल्याला काहीतरी करायचं आहे. आणि मग मी प्लॅनिंग मध्येच होतो की आपल्याला बिझनेस करायचा आहे, परंतु डेअरिंग होत नव्हती.
मग असेच काही मित्रांथ्रू लेक्चर अटेंड केले, त्या लेक्चरमधून आम्हाला असं कळलं की आपण बिझनेस करू शकतो, पण 1 वर्षासाठी तुम्हाला फॅमिलीसाठी जे लागणार आहे तेवढे पैसे असतील म्हणा किंवा तेवढा बॅलन्स असेल म्हणा, बँक बॅलन्स तुम्ही तिथं रिझर्व केला तर तुम्हाला पुढे भीती नसणार आहे. दुसरी गोष्ट की तुमच्यावरती काही लायबिलिटीज नसल्या पाहिजेत. अच्छा. म्हणजे माझ्याकडे त्यावेळेस जॉब करत असताना माझा फ्लॅट होता, बाकीच्या अजून काही गोष्टी होत्या, लायबिलिटीज होत्याच माझ्याकडे. मग मी त्या लायबिलिटीज कमी करून टाकल्या. फ्लॅट होता तर फ्लॅट विकूनच टाकला. म्हणजे लायबिलिटी नको ना, पहिले फ्लॅट विकून टाकला. फ्लॅट वगैरे विकल्यानंतर घरच्यांची काय म्हणजे काय नाही, त्यांना माहिती की हा काहीतरी करतोय, वेगळं करणार आहे. त्यांचा मला नेहमी सपोर्ट होता आणि आजही सपोर्ट आहे. त्याच्यामुळे मग लायबिलिटीज पूर्ण नील केल्या आणि घरच्यांना खाण्यापिण्यासाठी 1 वर्षभरासाठी जे काही अमाऊंट लागते तेवढी रिझर्व केली, तेवढी बँक बॅलन्स ठेवला आणि मग आम्ही सुरुवात केली की वर्षभर आपण घरच्यांना काही नाही तरी देऊ शकलो तर आपण 1 वर्षात बिझनेस कुठेतरी आपण देऊ शकतो, एवढी आपल्याला खात्री होती. आणि मग कामं मिळत गेली. तसं आज बिझनेसची जी काही तुम्ही आज बिझनेसमध्ये अचिव्हमेंट केलेली आहे, अचिव्हमेंट बद्दल पण आम्हाला ऐकायला आवडेल. अचिव्हमेंट तशी नशिबानं साथ चांगली दिली आणि जॉब करत असताना म्हणा किंवा शिकत असताना म्हणा मित्र परिवार खूप चांगला लाभला. जॉब करताना पण माझे जे साहेब लोक होते खूप छान होते, चांगले होते. जिथे आपण गेलो तिथं स्वभाव चांगला असल्यामुळे किंवा आपण पैशांसाठी काम कधी नाही केलं. बरोबर. फक्त काम करायचं, त्यातला मोबाईलला आपल्याला मिळेल ही आपल्याला गॅरंटी होती. आणि मग ज्यावेळेस मी बिझनेस स्टार्ट केला आणि मी साहेब लोकांकडे म्हणा किंवा आमचे जिथे मी जॉब केला त्या साहेब लोकांकडे म्हणा, ते कंपनीकडे म्हणा, मी कामासाठी गेलो तर त्यांना मला कधीच नाकारणं दिलं. तुला काम पाहिजे तर पहिलं काम माझं 70 लाखाचं काम मला त्यांनी पहिलंच काम दिलं होतं. मिळालं. त्याच्यामुळे मला अजून गॅरंटी वाटली की अजून खात्री वाटली की नाही आपण करू शकतो. बरं, तिथं आमची पणाला लागली की त्यांनी आपल्याला विश्वासावरती काम दिलं ना, ते आपल्याला काम त्यांच्या वेळेत कम्प्लीट करून दाखवायचं आहे आणि प्रॉपर करायचं आहे. आणि ते खरंच काम आम्ही 2 महिन्यात कम्प्लीट केलं. सर्वेचं काम होतं परंतु आम्ही 2 महिन्यात कम्प्लीट केलं आणि त्यांनाही खात्री पटली आणि आम्हालाही खात्री वाटली की आपण करू शकतो. आणि मग त्यानंतर कामं मिळत गेली. आणि ही कामं चालू झाली. मग आज तुमच्या कंपनीचा टर्नओव्हर जो काय तो अगदी आकाशाला भेटणार आहे. म्हणजे एक सामान्य मुलगा ज्यानं एक गरिबीतून आणि अगदी हलाखीच्या नाजूक परिस्थितीमधून सुरुवात केली. आणि मला ते ऐकायला आवडेल सर, जे की आपण बोलणं आपलं झालं होतं की तुम्ही तुमचं जे राहतं गाव आहे ते गाव कोणतं आणि तिथून मग तुम्ही सांगलीला शिफ्ट झाला, तिथं तुम्ही संघर्ष केला, त्याच्याबद्दल थोडंसं ऐकायलाही आवडेल. ऍक्च्युली ती स्टोरी म्हटली तर फारच वेगळी आहे. माझं ऍक्च्युली गाव हे अंतुर्ली आहे, जिथं माझा आईवडील राहतात आणि माझा जन्मच मामांकडे झाला. ते मामांचं गाव आहे अलीखेड, हे नंदुरबार जिल्ह्यातलं गाव आहे. ज्यावेळेस मी 7 ते 8 महिन्याचा होतो त्यावेळेस मी आईवडिलांकडे असताना आईवडिलांची परिस्थिती नाजूक होती आणि माझं मामांचं गाव आणि माझं आईवडिलांचं गाव म्हणजे माझं गाव याच्या जवळपास 35 ते 40 किलोमीटरचं अंतर होतं. त्यावेळेस कुठल्याही प्रकारचे व्हेकल्स नव्हत्या आणि माझी मोठी बहीण त्याच्यानंतर मी जन्माला आलो. मग एक 7-8 महिने झाल्यानंतर आजी आजोबा म्हणजे आईच्या आई वडिलांना एक हे असतं की नातवाला भेटायला जायचंय म्हणून ते मला बैलगाडीवरती भेटायला आले. 2 दिवसाचा प्रवास करून ते भेटायला आले. 7-8 महिन्याचा झालो होतो. बहीण आणि मी एकटाच घरी, आई वडील आमच्या शेतात कामाला गेले होते कारण मजुरी करायची. आई वडिलांची परिस्थिती अशी होती की आता त्यांना दुपारचं त्यांना जेवण मिळालं तर संध्याकाळचं जेवण मिळेल की नाही याची गॅरंटी नव्हती. त्याच्यामुळे त्यांना काम करणं हे गरजेचं होतं. आई मला म्हणते की ज्यावेळेस तू 7 दिवसाचा होता त्या दिवसापासून मी कामाला जात होती. अरे बापरे. आणि मग अतिशयच बिकट अवस्था होती. मग आजी आजोबा भेटायला आले आणि त्याच दिवशी अशी कंडिशन झाली होती की मी आमचं नदीच्या काठावरचे गाव असल्यामुळे थोडंसं गाव घर उंच होतं. त्यात मी खाली उतरलो आणि म्हशीच्या झुंडमध्ये सापडलो. मी रक्तबंबाळ झालो होतो. तेवढ्यात आजी आजोबा आले, त्यांनी मला बघितलं. त्यांनी आई वडिलांना काहीतरी जे नाही बोलायचं ते बोलले. आई वडील घरी नसल्यामुळे ते त्यांना आजूबाजूला सांगितलं की आम्ही आमच्या नातवाला घेऊन चाललोय, त्यांना आमच्याकडे पाठवायचं नाही. आणि तेव्हापासून मी मामांकडे राहिलेलो आहे. आणि सगळं शिक्षण माझं मामांकडेच झालं. 12वी पर्यंत शिक्षण माझी मामानीच केलंय. आणि मग मामांचं गाव जे आहे तिथून 30-35 अंतरावरती होतं आणि तिथून मग परत सांगलीकडचा प्रवास कसा तुमचा? तिथून मग 12वी मी झालो. 12वी झाल्यानंतर मग माझे एक बंधू सांगलीला प्रोफेसर होते. अच्छा. मग मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला पुढचं काही सुचत नाहीये कारण तू आपलं बॅकग्राऊंडच तसं नव्हतं किंवा पुढचा मार्ग सापडत नव्हता. मग मी त्यांना रिक्वेस्ट केली. मग त्यांनी ऍक्सेप्ट केलं की ठीक आहे आपण करूयात काहीतरी. असं त्यात 1-1.5 वर्ष गेला. त्या 1-1.5 वर्षाच्या काळामध्ये मी बरीच कामं केली. लॉरीवरती फळं विकणं म्हणा किंवा ज्यूस सेंटरमध्ये ज्यूस तयार करून ज्यूस देण्याचं काम म्हणा, अशी बऱ्याच प्रकारची कामं केली. त्याच्यामुळे कामाची काही लाज नव्हती. आणि तिकडनं मग आला कॉल की बाबा असं आहे, तुझा नंबर मी लावतोय, ये तू असं म्हटल्यानंतर त्यावेळेस काहीतरी
फीज 7-7.5 हजार रुपये असेल, पण तेवढी फीज सुद्धा मामांकडे नव्हती. पण मामाने कुठून तरी ऑर्गनाईज केली, मला त्यांनी पाठवलं. मामासोबत यायची इच्छा होती, कारण मी पहिल्यांदाच एवढ्या लांबून, म्हणजे माझी परिस्थिती अशी आहे की 10वी पर्यंत कुठलाही मूवी मी बघितलेला नव्हता आणि 12वी पर्यंत तर मी आमचं नंदुरबार जिल्हा सोडून कुठे बाहेर गेलेलो नव्हतो. मामांना यायची इच्छा होती, पण मामांकडे पैसे नसल्यामुळे ते काही येऊ शकले नाही. पण मी मामांना खात्री दिली की मामा मी पोचेन तिथं. आणि मी मग सांगलीला आलो. आणि मग सांगलीमध्ये आल्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग कसं काय नंतर परत ITI केला, इथंपर्यंत प्रवास आम्हाला कळाला, पण ITI नंतर परत इंजिनिअरिंग क्षेत्राकडे? आणि कसं झालं, मी जिथे जॉब केलात ना तिथले मला जे मालक लोक होते, जे डायरेक्टर्स असतात, त्यांच्याशी माझ्या कॉन्टॅक्ट आला. माहित नाही काय घडलं, पण जिथे काम केलं, 3-4 कंपन्यांमध्ये बऱ्याच वर्ष राहिलो, पण तिथं माझा डायरेक्ट संपर्क हा मालकाशी आला. आणि मालकांना ते माझं काम करण्याची पद्धत म्हणा किंवा जे काही नॉलेज असेल ते नॉलेज त्यांना कळत होतं. पण त्यांना असं वाटत होतं की याला नॉलेज बरोबर आहे, परंतु त्याच्याकडे डिग्री नाही आहे, तर याला आपण काहीतरी सपोर्ट केला पाहिजे. त्याचा सपोर्ट एवढाच होता की तुला शिकायचं आहे का पुढे? त्यांना मी म्हटलं शिकायचे, पण माझ्याकडे बाकीच्या गोष्टी नाही, तर मला काम करणं गरजेचं आहे. घरची परिस्थिती अशी नाही की मला ते पैसे पाठवतील किंवा बॅकअप देतील आणि मी शिकेन, असं परिस्थिती नाही. मी काम करता करता शिकू शकेन. मग सोलापूरला मी कामाला होतो स्पिनिंग मिलला. तिथं बिपिनभाई पटेल म्हणून होते. ते म्हटले की तू डिग्री कर, तुला काय सपोर्ट लागतो मी करतो. फायनान्शियल असेल किंवा तुला सुट्टी लागत असेल तर एक्झामच्या वेळेस मी तुला सुट्टी वगैरे देईन, तू मग डिग्री कर. मी असे करत मी डिग्री केली, डिग्री कम्प्लीट केली. वा, म्हणजे शिक्षणासाठी सुद्धा संघर्षच करावा लागला. आणि त्यानंतर परत जॉब. मग पुण्याला कसं येणं झालं? आता सांगली, नंदुरबार ह्या भागातून तुम्ही पुण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? पुण्याला कसं काय आला? कसं होतं, ज्यावेळेस मी बॅचलर होतो, लग्नाच्या अगोदर मी कंपनी जिथे काम केलं त्यांना मी कधीच म्हटलं नाही की मी इथे जाणार नाही. मी MP ला काय काम केलं, मी सोलापूरला काय काम केलं, मी लातूरला काय काम केलं, कळंबला काय काम केलं, खरगोनला काय काम केलं, MP मध्ये झाबा म्हणून एक आदिवासी भाग आहे त्याच्यात काय काम केलं, म्हणजे बऱ्याच ठिकाणी आदिवासी भागात पण काम केलं. हो, अशा बऱ्याच ठिकाणी कामं केली आणि कामाची कुठली लाज नव्हती. बरं, घरची परिस्थिती अशी असल्यामुळे काम करणं भाग होतं. कुठेही गेलं तर आपल्याला राहणं खाणं मिळणं म्हणजे बस झालं, एवढं काही एवढं नव्हतं. मग बॅचलर असताना मी कंपनी म्हणजे मालक लोकांना सांगितलं की मी तुम्ही म्हणाल तिथं जाईल, परंतु ज्यावेळेस माझं लग्न होईल आणि मूलबाळ होईल त्यावेळेस मी कुठेतरी स्थायिक होईल, तेवढी रिक्वेस्ट त्यांना मी करत होतो. मग मला 2 ऑप्शन होते, एक नाशिक होतं आणि दुसरं पुणे होतं. त्यातल्या त्यात मला पुणे हेच ऑप्शन पाहिजे होतं. मग ज्या कंपनीत मी टेक्नॉलॉजी म्हणून एक कंपनी होती त्यांच्याकडे काम करत होतो, औरंगाबादला माझा प्रोजेक्ट होता. मग ते प्रोजेक्ट संपत आला होता. त्यांनी मला म्हटलं की तुला नांदेड जावं लागेल. त्यावेळेस माझं लग्न होऊन मला माझा मोठा मुलगा झाला होता, त्याचा जन्म झाला होता. तर त्यांना मी रिक्वेस्ट केली की मला नांदेडच्या ऐवजी पुणे दिलं तर फार बेटर होईल. परंतु त्यांना तिथं स्टाफ नसल्यामुळे त्यांनी ते माझं काही ऍक्सेप्ट केलं नाही. पण मी पण त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर मी काय ऍक्सेप्ट केलं नाही. म्हटलं नाही, मी जाईल तर पुण्याला जाईल, नाही तर मी शांत बसेन इथं. 1 महिना मी तिथंच थांबलो. नंतर माझे सिनियर होते, ते सिनियरनी जस्ट 2-3 महिन्या अगोदर ती कंपनी लिव्ह केली होती आणि ते मुंबईच्या एका कंपनीत ॲज अ डायरेक्टर म्हणून लागले होते. मग त्यांनी मला ऑफर दिली की असं पुण्याला जॉब आहे, तू करशील का? मी त्यांना पगार किती मिळणार, मला राहायची काय व्यवस्था होणार, काहीच माहित नव्हतं. त्यांनी मला सांगितलं ते पूर्व दिशा, ते आमचे गुरुच, ते सांगतील ते पूर्व दिशा, ते सांगतील तिथे गेलो तुम्ही उपाशी राहणार, एवढी मला गॅरंटी होती. मग मी पुण्याला शिफ्ट झालो. पुण्याचं मला काहीही माहित नव्हतं. ज्यावेळेस मी पुण्याला आलो त्यावेळेस माझा मित्र एक हडपसरला राहत होता. मी त्याला निघतानाच फोन केला, मला पुण्यातलं काहीच माहित नाहीये आणि मला असं फर्स्ट टाइम पुण्याला आलो त्यावेळेस, आणि मला पुण्याचं काहीच माहित नाही, मला तुला 2-4 दिवस सपोर्ट करावा लागेल. तर तू मला ठीक, मी तुला सपोर्ट करतो. मग त्यांनी मला ऑफिस वगैरे सगळं दाखवलं, ते एरिया फिरवला. त्यांनी 7-8 दिवस मला काम केल्यानंतर मग आम्ही रूम बघितली आणि मी पुण्याला शिफ्ट झालो चिंचवडमध्ये. ओके, चिंचवडमध्ये शिफ्ट झाला आणि मग तिथून तुमच्या खरं तर इथून सगळा हा जो प्रवास म्हणतो आपण, बिझनेसचा प्रवास किंवा उद्योजकतेचा प्रवास, तो सुरू झाला. आणि हे सगळं करत असताना लाईफमध्ये अशा काही गोष्टी आहेत का जे असं वाटते की ही लोक नसती आयुष्यात तर माझं काय आयुष्य झालं नसतं? ते अशी लोक कोण आहेत? नशीब असं आहे की मी जिथे गेलो तिथं मित्र परिवार म्हणा किंवा मी जिथं काम करायचो त्या काम करतानाचे माझे सहकारी म्हणा खूप चांगले मिळत गेले. कसं असतं, जग फार मोठं आहे. म्हणजे तुमचा कुठला मित्राच्या सानिध्यात तुम्हाला जायचंय हे तुम्हाला ठरवायचंय. प्लस निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही प्रकारचे मित्र किंवा म्हणजे भेटतात.
परंतु तुम्हाला कुठल्या मित्राच्या सहवासात जायचं, कुठल्या मित्राचं ऐकायचं हे फार महत्त्वाचं असतं. मग ते करत असताना मी ट्रेनिंग्स खूप केल्यात. शिकायची मला खूप आवड, पुस्तक वाचायची खूप आवड. असंच मग मला आकाश गोंदवले सरांचा बद्दल कळलं की ते फायनान्सवरती काही लेक्चर देतात म्हणून, आणि मग मी ते लेक्चर अटेंड करायचं ठरवलं. ते लेक्चर अटेंड मला एका मित्राने सांगितले की मी त्यावेळेस बुलेट घ्यायचं ठरवलं होतं की बाबा बुलेट घ्यावी आता. मग मी बुलेट घ्यायला निघालो. जॉब नुसता सोडला होता की नाही, जॉबमध्ये चालू होता. तर बुलेट घ्यायची म्हणून मी निघालो. पण एक मित्राला सांगितलं, म्हटलं मी उद्या बुलेट घ्यायला चाललोय, माझं बर्थडे आहे. त्याने मला रिक्वेस्ट केली की तू बुलेट घे, परंतु त्याच्या अगोदर ते सरांचं लेक्चर अटेंड कर. अच्छा. म्हटलं तू असं का म्हणतोय? नाही म्हटलं एकदा पण माझा विश्वास आणि समोरचा माणूस काय बोलतो त्याच्यावरती आपल्याला लक्षात येते की ह्याची तळमळ वेगळी काहीतरी दिसते. म्हटलं ठीक आहे चल. वडिलांचा पाय मोडला होता, वडिलांना बघायला जायचं होतं, तेही मी थांबवलं. पहिले मी ते लेक्चर अटेंड केलं आकाश सरांचं फायनान्स वरती. म्हणजे पैसा कसा मॅनेज करायचा, कॅश फ्लो तर आपल्याकडे येतोय, या सगळ्या गोष्टी येतात, पण त्या मॅनेज करणं कुठेतरी लॅक होतं त्याची. आणि त्या गोष्टी 100% मग तिथून पुढे ती जर्नी चालू झाली. आणि मग अशीच म्हणजे ही जी जर्नी तुमची आहे, हा जो प्रवास तुमचा आहे, म्हणजे अगदी म्हणजे तुम्ही तर आम्हा तरुणांसाठी किंवा आम्ही तुमच्या सानिध्यात आहोत तर आम्ही तुमच्याकडे पाहून मोठे होते. तर तुमचा आमच्यासारख्या तरुणांना, जी तरुण लोक आजकाल काहीतरी करू पाहतात, त्यांना सल्ला काय असेल, त्यांना संदेश काय असेल? कसं आहे, मार्केटमध्ये टेक्निक्स खूप आहेत किंवा काय म्हणतो आपण त्याला, स्पीकर्स खूप आहेत. मला तो शब्द आठवत नाही एक्झॅक्टली. नॉलेज खूप आहे मार्केटमध्ये थोडक्यात. ते मला मिळवण्यासाठी किंवा मला मिळण्यासाठी खूप वेळ गेला. परंतु प्रॉपर जे मी केलं त्या लोकांनी जर ते टेक्निक वापरले किंवा ते नॉलेज घेतले किंवा ते लेक्चर अटेंड केलेत ना, तर मला ज्या वयाचे 45 वर्ष लागलेत हे सगळं करायला, मला असं वाटतं की ह्या तरुणांनी जर 4 ते 5 वर्ष ते प्रॉपर हे केलं आणि तुम्ही काय म्हणतो तसं मॅनेज केलं, आपला फायनान्स मॅनेज केला थोडक्यात, तर मला वाटतं एकदम सोपं आहे. बरोबर. काय एवढं अवघड नाही. आणि उद्योगधंदा म्हणजे आता तुम्ही बिझनेसमध्ये, तर बिझनेस करत असताना सगळ्यात मोठ्या अडचणी काय येऊ शकतात आणि त्यांना सामोरं जाताना मुलांना मग तिथं पाठीमागं पडतात, तिथं कुठंतरी वाटतं की आता हरलोय की काय, आता संपतोय की काय, अशी पण अवस्था येते. म्हणजे तो आलेख आहे शेवटी, वर कधी असेल कधी खाली असेल, तो कधी स्टेबल नसेल. तर त्या आलेखाच्या वेळी तिथं काय केलं पाहिजे? बिझनेस चालू करायचा असेल तर कुठलाही असेल, तुम्हाला वडापाव विकायचं असेल, तुम्हाला एखादं शॉप घ्यायचं असेल, कुठलाही बिझनेस असेल, तुमच्या डोक्यात तुम्हाला जे सुचत असेल, तुमची ज्याच्यात मास्टरकी असेल, तो बिझनेस सुरुवात केली ना, तर त्या बिझनेसला 3 वर्ष द्यायचे. बरोबर. 3 वर्षासाठी तो बिझनेस त्या बिझनेसला तुम्हाला सांभाळायचंच आहे. काही होऊ दे, लॉस काही होऊ दे, प्रॉफिट होऊ दे, तुम्हाला 2 वेळा जेवण नसेल मिळत ना तरी चालेल, परंतु बिझनेस तुम्हाला सांभाळायचा आहे. असं जर आपण 3 वर्ष केलेत ना, 3 वर्षानंतर तो बिझनेस आपल्याला सांभाळतो. अरे वा, ग्रेट. आणि तुमची ह्या सगळ्या पाठीमागची प्रेरणा स्त्रोत कोण आहेत? म्हणजे हे म्हणतो ना, हे आपण कोणाकडे तरी बघून मोठे होतो, कोणतरी आपल्यासमोर आदर्श व्यक्तिमत्व असतात, तर तसं तुम्ही म्हणजे मोठे लोक असू शकतात, कोणी तुमचे आदर्श व्यक्तिमत्व कोण आहे? असे आदर्श व्यक्तिमत्व तर खूपच आहेत. जसे ज्या ज्या कंपनीने कामं केली त्या कंपनीचे डायरेक्टर म्हणा, कलकुटर साहेब असतील, सतीश बडे साहेब असतील, किंवा माझा मित्र आकाश गोंदवले असतील, किंवा माझे मित्र विष्णू माने असतील. हे सर्कल मधले मित्र छान, त्यांना नॉलेज आहे, छान प्रकारे त्यांचं डेव्हलपमेंट आहे, आणि तशीच डेव्हलपमेंट आपली झाली पाहिजे असं कुठेतरी आपल्या मनात एक होतं, आणि ते ऑटोमॅटिकली घडत गेलं. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि हेच सगळं म्हणजे मुलांना आजकाल थेट टॉक करण्यापाठीमागची प्रेरणा पण हीच आहे की तुमच्यासारखे एक उद्योजक, तुमच्यासारखे एक युवक जे आज लाखो जणांची किंवा हजारो लोकांची घरं चालवतात, म्हणजे त्यांना रोजगार निर्माण करून देतात. मग प्रॉब्लेम काय आहे? तुम्हीही गरीब कुटुंबातून आला, तुम्हीही अगदी तळागाळातून आला, तर लोकांना प्रॉब्लेम काय की मी असाच आहे, मी तसाच आहे, मग माझं काही होऊ शकणार नाही, ह्या ज्या गोष्टी असतात. त्यासाठी मला तुमच्याकडून काहीतरी एक अजून एक सल्ला पाहिजे. जी लोक म्हणतात ना, माझी परिस्थिती अशी आहे, परिस्थितीला घाबरून बसतायत, अडून बसतायत, तिथंच रुतून बसतायत, त्या गाळातून पाय बाहेरच काढायला मागत नाही. कसं आहे माहिती का, की माझी परिस्थिती मलाही भीती होतीच, परंतु भीती माणसाच्या मनात मध्ये भीती राहिली का काही करू शकत नाही. पण भीती बाळगण्या मागे कारण काय, भीती का असते? मी तेच म्हटलो की तुम्हाला एखादा बिझनेस करायचा असेल ना, तर तुमचं फायनान्स वरती तुम्हाला थोडं फोकस करावं लागेल. तुम्हाला उद्या बिझनेस करायचा आहे आणि तुम्ही आजच तयारी झाली त्यांनी बिझनेस करा असं नाही नसतं. ते ऍक्च्युअली तुमचं प्लॅनिंग केलं पाहिजे की वर्षभरासाठी माझा फायनान्स
माझ्या फॅमिलीसाठी काय जे लागणार असेल अच्छा. तर ते मला कुठेतरी सेव्ह केलं पाहिजे, हा पहिला उद्देश. आणि दुसरं तर तुमच्यावरती कुठल्याही प्रकारची लायबिलिटी नसली पाहिजे. तुम्ही रेंटच्या घरात राहताच ना, तुम्ही रेंटच्या घरात राहा. स्वतःच्या घरात वरती कर्ज असेल ते घर विकून घ्या आणि रेंटच्या घरात राहा. लायबिलिटी तुम्ही नील करा पहिले. तुमच्यावरती लायबिलिटी नसेल ना तर तुम्ही 100% तुमची अचिव्हमेंट करू शकता, पळायला मोकळे होत आहे. त्याच्यामुळे पहिले तर तुमची लायबिलिटी तुम्ही तुमच्या याच्यावरती कमी करा. येस, खूपच छान सरांनी आपल्या थिकटॉक मध्ये खूप छान इन्साइट्स दिलेले आहेत. आणि ह्या गोष्टी खऱ्या अर्थानं एक सुरुवात जिथून झाली त्याच्यापेक्षा मी कुठं जायचं आहे म्हणजे पुढे जाणाऱ्याला कधीही परतीची तमा नसते. आणि ती गोष्ट खूप छान सरांनी सांगितली. सर अशीच प्रेरणा देत राहा. थिकटॉक वरती आपण आलात त्याबद्दल पुनश्च एकदा आभारी. धन्यवाद. थँक्यू सो मच.